शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार सर्व प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवली जाते। या मोहिमेबरोबरच शुक्रवारी 10 एप्रिल रोजी ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। मुंब्रा येथे सकाळी 9:30 वाजता प्रभाग क्रमांक 32 मधील दरुआ फला मस्जिद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या सर्वंकष स्वच्छता मोहिमेनंतर सकाळी 10 वाजता मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या अमृतनगर नाला येथून नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या अभियानाअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणं तसंच परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक, धूळ काढून पाण्याच्या साहाय्यानं सखोल स्वच्छता करण्यात आली। दरम्यान नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी पदग्रहण केलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे। जसं की प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत। 33 पण झालेला आहे। आज 32 मध्ये आहोत। 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आज नालेसफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32 मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील। विरोधी पक्ष नेते वारंवार विरोध करताना पाहायला मिळतात। नालेसफाई होत नाही, पाणी मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये जात असतं, घरांमध्ये जात असतं, मात्र आज त्यांना कुठेतरी दिलासा दिलाय कारण त्यांच्याच वॉर्डातून आपण पहिली सुरुवात केलेली आहे। नाही, आता जी अवस्था आम्ही लोकांनी बघितली नाल्याची खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे खरं तर। आणि शानूदादांना मी विनंती करेल की जोपर्यंत ह्या नाल्याची पूर्णवत सफाई होत नाही तर त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्याच्या अजून जर तुम्हाला काही मुबलक गोष्टी उपलब्ध व्हाव्याच्या अशा आपल्याला प्रशासनाकडून करता येतील तर त्या पण आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू। मॅडम, मे महिना सुरू होण्यापूर्वीच नालेसफाई सुरू झालेली आहे। डेडलाईन काय दिली आहे प्रशासनाला? आपण कधीपर्यंत फायनल नालेसफाई झाली पाहिजे? प्रशासन मला वाटतं चांगलं उत्तम काम करतंय आतापर्यंत 4 वर्षाच्या याच्यामध्ये आणि आत्ता जर बॉडी बसली आहे पूर्ण आपली नगरसेवकांची, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, तर मला असं वाटतं की याच्या पुढचं जे कामकाज आहे ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खूप उत्तम प्रकारे चालू करतील आणि लोकांना, जनतेला याचं खूप चांगला रिलीफ भेटेल।